दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी पुणे जिल्ह्यातील एका मुकादमावर 2 वर्ष सक्तीने काम करून घेतल्याचा, मोबदला न दिल्याचा आणि मारहाण शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केलाय। या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी 38 कामगार तसंच लहान मुलांची सुटका केली असून आधार कार्डही परत मिळवून दिल्याची माहिती समोर आली। सुरेंद्र सोनवणे या ऊसतोड कामगारानं नारायणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ते तसंच त्यांचे कुटुंबीय ऊसतोड मजुरी करून उदरनिर्वाह करतात। त्यांच्या ओळखीचे पिंटू भिल्ल यांनी गावातील सुमारे 35 लोकांना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील सुलतानपूर परिसरात ट्रॅक्टर मालक तसंच मुकादम खंडू माने यांच्याकडे कामासाठी आणलं होतं। फिर्यादींच्या म्हणण्यानुसार सुमारे 2 वर्षांपूर्वी कामगारांना गावाला जाण्यास मनाई करण्यात आली होती। दररोज 12 ते 18 तास काम करून घेतलं जात होतं, मात्र कामाचा हिशोब केला गेला नाही आणि मोबदला देण्यातही आला नाही। काम न केल्यास मारहाण शिवीगाळ आणि दमदाटी केली जात असल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला। कामगारांच्या मते त्यांचा मोबाईल फोन आणि आधार कार्ड मुकादमाकडे ठेवण्यात आलं होतं। त्यांनी ही बाब नारायणगाव पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांना कळवल्यानंतर पोलिसांनी 38 कामगार, महिला आणि लहान मुलांची सुटका केली। त्यानंतर आधार कार्डही परत मिळवून देण्यात आली। या प्रकरणी खंडू माने राहणार ओळखती, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली। दरम्यान नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे ऊसतोड कामगारांनी निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले। तसंच कामगारांच्या मुलांना कपडे आणि बूट उपलब्ध करून देत न्याय मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली। मला होतं ना, त्या मालकाने साथ केला आणि काय नाही, फुकट काम केलं, पैसेच दिले नाही, काय नाही, नुसतं खायला द्यायचा, किराणा भरून द्यायचा, तेवढंच द्यायचा, किराणा द्यायचा, तिला 2-2 हजार रुपये टिपायचं तेवढंच। आणि हिसाबचं नाव सांगितलं, लेबरला हान मार करायचं, तर द्यायचं। त्याच्यामुळे मग आम्ही कळवलं, कोणाला मारलं ते याला मारलं, सगळ्याला मारलं। त्याच्यामुळे मग आम्ही वरती कळवलं, त्याच्यामुळे सुटका झाली। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, पुणे।